नमस्कार, मी अभिराज शिंदे. तुम्हा सर्वांचं पद्मिनी एंटरटेनमेंटच्या बाता आणि फाटा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत कोण आहे? आज आपल्यासोबत आहे राजश्री जगताप आणि मोहित जाधव. त्या दोघांचंही स्वागत. बरं, ही दोघं पाहुणे आमच्याकडे कशी आली? तर तुम्हाला देखील आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि आम्ही तुमच्याशी लवकरात लवकर संपर्क करून तुम्हाला आमच्यासोबत या कार्यक्रमामध्ये बोलवू शकतो. चलती का नाम गाडी और गाडी चलाने वाले को ड्रायव्हर कहते. सो हे दोघंही ड्रायव्हर आहेत. इन द सेन्स ह्यांच्याकडे दोघांकडे व्हेकल्स आहेत आणि हे दोघंही रेग्युलर बेसिसवरती ड्राईव्ह करतात. सो आजचा टॉपिकही ड्रायव्हिंगवरती आहे. बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे पम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे पम पम पम. सो राजश्री, आम्हाला सांग की ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? माझा पहिला एक्सपिरियन्स तर खूपच खराब होता. बरं. कारण पहिल्यांदा हातात गाडी घेतली, टू व्हीलर स्कूटी. मनात इच्छा होती चालवायची, परंतु चालवता येत नव्हती. गाडी हातात घेतली, स्टार्ट केली. थोड्या अंतरावरती कॉन्फिडन्स गेला. समोरून गाडी आली, गाडी सोडली, मी इकडे आणि गाडी तिकडे. क्या बात आहे. बरं, ही कधी कुठल्या वयात असताना तुम्ही हा पराक्रम केला? हा पराक्रम 5 वर्षापूर्वीचा आहे, जेव्हा मी 10th पास केलं होतं. लायसन्स नव्हतं हातात, परंतु गाडी शिकण्याची इच्छा होती, त्यामुळे गाडी घेतली. म्हणजे त्या दिवशी अचानक वाटलं असेल की आज काहीतरी तुफानी करूया. हो, नक्की. तसंच काहीतरी. कुठे काही लागलं वगैरे? भरपूर लागलं. तुला नाही, गाडीला. गाडीलाही लागलं आणि मलाही लागलं. दोघींनाही लागलं. रोडवरती जाणारे 2 माणसं माझ्याकडे हसत होती. खूप बॅड फील झालं, परंतु त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. गाडी पुन्हा घेतली आणि स्टार्ट केली. त्याच्यानंतर मी खूप सुसाट सुटलेली आहे. त्याच्यानंतर असा फर्स्ट एक्सपिरियन्स माझा होता शाळेमध्ये असताना. मी 9वीत होतो. तुम्ही खूपच अगोदर? हो, ऍब्सोल्युटली. म्हणजे 9th स्टँडर्डला होतो. शाळेची बस स्टॉपवरती असं उभा होतो आणि एक बाजूला दुकान आहे. तिथं ओळखीचा होता, तिथे नेहमी उभा राहण्यामुळे ओळख झाली होती. तेव्हा त्याची पल्सर ही बाईक होती आणि ती फार फेमस होती तेव्हा. फर्स्ट मॉडेल त्यावेळेला पल्सरवर. ऍब्सोल्युटली. तर मग तिची आणि मला असंच एकदा चावी दिली, म्हणे चालू करून बघ. मी चालू केली, बटन स्टार्ट. नवीन टेक्नॉलॉजी, किक मारायची गरज. येस, मग मी चालू केली. तो म्हणाला क्लच टाकून बघ काय असं. थोडंसं एक वरच्यावर मला थोडं एक्सप्लेनेशन दिलं आणि मग मी निघालो. आणि मग नेक्स्ट काय झालं ते माझ्या आई वडिलांना माहिती आहे. आम्हाला पण जाणून घ्यायचं. आई वडिलांनी मला बघितलं बाईक चालवताना, ते पण स्कूल युनिफॉर्म मध्ये. आणि समोरून माझ्या शाळेची बस येते. माझ्या शाळेतल्या टीचरांनी सुद्धा मला बघितलं आणि नंतर ती डायरेक्ट न्यूज माझ्या प्रिन्सिपलकडे गेली. तू धडपडला नाहीस का? नाही. तर सुरुवातीला मी विचार केला की मी ड्रायव्हिंग क्लास थ्रू जाईन. आणि आजकाल असा ऑप्शन आहे का तुम्ही त्यांच्याकडे गाडी शिका आणि मग तेच तुम्हाला लायसन्ससाठी पण हेल्प करा. पण मी विचार केला उगाच तिथे 5-6 हजार रुपये घालण्यात काही पॉईंट नाही, कारण का मला ड्रायव्हिंग ऑलरेडी येत होतं. मग मी सहज माझ्या मित्राला घेऊन, मी राहतो ना डोंबिवलीला, तर मग मी कल्याण RTOला गेलो. आणि तिकडे तेव्हा मला कळलं का लर्निंग लायसन्ससाठी आधी अप्लाय करायला लागतं, मग नंतर तुम्हाला टेस्ट द्यावी लागते, मग तुम्हाला परमनंट लायसन्स मिळतं. तर मग लर्निंग लायसन्ससाठी जेव्हा मी अप्लाय केलं तर तेव्हा तिथे एक त्यांचे हेड बसले होते. तर असा एक बेसिक टेस्ट होते ज्यामुळे तुम्हाला ते लोक असे साईन बोर्ड दाखवतात आणि तुम्हाला ते एक्सप्लेनेशन अर्थ काय ते सांगायचं असतं. बरोबर. तर ते मला जमलं नाही आणि मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये फेल झालो. पण जेव्हा मी सेकंड टाइम अप्लाय केलं तेव्हा फक्त 250 रुपयात काम झालं. मी ऐरोलीत राहत असल्यामुळे माझं वाशी RTOला होतं. तर मी गाडी स्वतः इकडून तिकडे घेऊन गेली कॉन्फिडेंटली. लायसन्स नसताना घेऊन गेली. आणि तिथे गेल्यानंतर मग टेस्ट मोहितने सांगितल्याप्रमाणे लर्निंगसाठी टेस्ट होत्या. तिथे पटापट मी जो चार्ट होता तो चार्ट लर्न केला आणि 10 मिनिटांमध्ये माझं टेस्ट घेतलं आणि लगेच झालं माझं. ओके. सो ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये धडपडली, तू पहिल्या अटेम्प्ट मध्ये नापास झाला. सो फिटनेस झालेलं आहे फायनली. तुम्ही लोक जेव्हा ड्राईव्ह करतात त्यावेळेला लाईक आत्ता तर तुम्ही यूज टू झाल्यात, तुमचे घरचे पण यूज टू झालेत की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलाला ड्राईव्ह करता येतो. पण ते इनिशियल स्टेजेस असतात ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदाच गाडी हातात घेत असतात आणि घरच्यांना सांगतात की मी बाहेर जातोय किंवा मी बाहेर जाते आणि गाडी घेऊन जाते. तर ते जे घरच्यांचं असतं ते कसं तुम्ही मॅनेज करतात? जेव्हा गाडी बाहेर काढतो तेव्हा घरातल्यांच्या सूचना असतात आणि सुरुवातीला होत्या, पण सांगायचं की इकडे जवळ चालले आणि लॉंग ड्राईव्हला निघतो. हिची आता चोरी ऑलमोस्ट पकडी गेलेली आहे की बघा ही घरी असं सांगते की मी थोड्याच अंतरात आधी सांगायची, आता जिथे जाते तिथे सांगून जाते. हे शाळेत असताना फार केले, आता सगळं सांगतो. रिसेंटली माझी सगळ्यात आत्तापर्यंतची लॉंगेस्ट ड्राईव्ह होती ती. मी ऑलमोस्ट 2,500 किलोमीटर एकटा गाडी चालवून घेऊन गेलो होतो विथ माय फॅमिली. मी इथून अहमदाबादला आधी गेलो. मग अहमदाबादवरून माझी जी लाईफ पार्टनर आहे
कुलदेवीचं मंदिर आहे तिकडे आम्ही गेलो आणि मग तिकडून आम्ही परत अहमदाबादला आणि मग तिकडून परत मुंबईला. सो आपण 4 व्हीलर ड्राईव्ह बद्दल बोलतोय, तर 4 व्हीलर ड्राईव्ह आणि तुझा जो काही संबंध आहे तो काय आहे आणि कसा आहे? संबंध म्हणाले तर असं की आता 2 व्हीलर शिकले तर आणखीन कॉन्फिडन्स की मी 4 व्हीलर सुद्धा चालू शकते. तर हातामध्ये घेतली, फर्स्ट टाइम जशी धडपडली. 4 व्हीलर आपली होती की दुसऱ्याची होती? दुसऱ्याची ते mention कर. दुसऱ्याची होती. पुढे काय झालं? मी घेतली, चालवायला सुरू केलं आणि मला सांगितलं होतं की ABC राईट, ब्रेक, क्लच वगैरे वगैरे वगैरे. मी सगळं ते फॉलो केलं, सुरू केली गाडी आणि माझ्याबरोबर आणखीन एक फ्रेंड शिकत होती ती सेम, पण ती परफेक्ट होती, ती माझ्याबरोबर चालली होती. त्याच्यामुळे मला जास्त कॉन्फिडन्स आला की ती सुद्धा चालवते, मी सुद्धा चालवते. अरे म्हणजे ही चालू शकते तर मी पण मी काय नाही चालू शकत. राईट, तसंच काहीतरी. गाडी स्टार्ट केली तिने, ऍक्च्युली ती पुढे गेली तर तिचा कॉन्फिडन्स केला, तिने अर्जंट ब्रेक मारला, त्यामुळे माझा पण कॉन्फिडन्स थोडासा लूज झाला. मी तिच्या मागे असल्यामुळे मी पण अर्जंट ब्रेक मारला आणि गाडी माझी थोडीशी डॅश. म्हणजे तो ब्रेक वरती पाय ठेवलास की एक्सिलेटर वरती पाय ठेवलास? दोन्ही काहीतरी झालं, मलाच कळलं नाही मी काय केलं. अर्जंट मध्ये मी ब्रेक आउटपुट हे एक डॅश झालं. आउटपुट की डेंट पडले दोन्ही गाडीवर. त्या गाडी थोडी ती पण डॅमेज झाली आणि आमची थोडी गाडी डॅमेज झाली. ओके, मग त्याचा खर्च पाणी काय मग? मी दिला. शाबास. म्हणजे नुसतंच आम्ही गाडी ठोकत नाही, पण गाडी ठोकल्यावरती त्याचे मोबदले देतो. मी गेले 7 वर्ष ड्राईव्ह करतोय, पण मी जेव्हा पुण्यात असतो गाडीमध्ये, मी 4 व्हीलरमध्ये असून सुद्धा मला भीती वाटते, कारण की कुठून कधी कुठला एक 2 व्हीलरवाला येईल आणि ते काय होईल त्याची काही गॅरंटी नाही. मी म्हणजे आपण असं म्हणतो रस्ता क्रॉस करताना आपण दोन्ही साईडला बघा, मी 4ही साईडला बघतो. पुणे म्हणजे असं एक म्हण आहे, पुणे तिथे काय होणे. पुणे तिथे काय होणे. पुण्यामध्ये हेल्मेट घालून वावरणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. असं काही नसतं. हेल्मेट काय, प्लीज नो. आमचा स्कार्फ खूप प्रोटेक्टिव्ह आहे. राईट. तो पुण्यामध्ये स्कार्फ घालण्याची जी परंपरा आहे ती खूप चांगली पण आहे एका पद्धतीने, एका पद्धतीने थोडं धोकादायक पण आहे. व्हॉट आर युअर वेज? तुम्ही काय सांगाल की हे ऍक्सिडेंट कमी व्हावे किंवा मग या ऍक्सिडेंटला प्रिव्हेंट करण्यासाठी काय आपण मेजर काय घेतले पाहिजेत स्वतःहून? माझं याच्यावरती एक मत आहे की तुम्ही 2 लाखाची गाडी घ्या किंवा 20 लाखाची गाडी घ्या, बेसिक नेसेसिटी इज एअरबॅग्स. ही प्रत्येक गाडीमध्ये असलीच पाहिजे. मग तुम्ही कितीही महाग गाडी घ्या किंवा ती स्वस्तातली गाडी घ्या, ते तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी चांगलं आहे. आणि ॲक्सिडेंट्स हे प्रत्येक वेळी असं नसतं की आपली चूक आहे किंवा समोरची चूक आहे. कधी रस्ता क्रॉस करताना आपण हायवेवरती होता, अचानक एक प्राणीमध्ये येऊ शकतो आणि आपण त्या पॅनिक मोडमध्ये असताना आपण कितपत चांगलं रिॲक्ट करतो याच्यावरती ठरतं की बाबा आपण सुखरूप घरी पोहोचतोय का आपला ॲक्सिडेंट होणार. सिग्नल्स जे चालू नाहीये ते चालू करायचे, ते चालू करा. ऑब्विसली ते उगाच पोल उभे करू नका. कावड्यांसाठी बसायला दुसरी जागा आपण बनवू, सिग्नल नको. सो बेसिकली आजचा एपिसोड होता की ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हिंग बद्दलच्या एक्सपिरियन्स बद्दल. तर ही होती राजश्री जगताप आणि हा होता मोहित जाधव. यांनी त्यांच्या आयुष्यातले ड्रायव्हिंगचे काही एक्सपिरियन्सेस आणि त्यांची मतं आपल्यासोबत शेअर केली आहे. बरं, आमच्याकडून तुम्हाला काहीतरी सूचना आहेत, त्या सूचना काय ते ऐकून घ्या. 2 व्हीलर चालवताना प्लीज हेल्मेट वेअर करा, ज्याने आपलं डोकं सेफ राहील आणि फोनवरती बोलू नका. आणि ॲट द सेम टाइम गाडी चालवताना प्लीज सीट बेल्ट वापरा, यू विल बी सेफ. राईट. तो सीट बेल्ट शोसाठी दिलेला नाहीये, तो सीट बेल्ट वापरायला दिलेला आहे. आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही कोणत्या गोष्टीवरती गप्पा मारायचा ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज ह्याला लाईक करा आणि तुम्हाला हा एपिसोड सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आम्हाला पद्मिनी एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील तिथे आम्हाला लाईक आणि फॉलो करा. सो ड्राईव्ह सेफ, लिव्ह मोर.